मी डॉक्टर प्रेमकुमार भट्टड, दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी गेल्या 35 वर्षापासून नेत्रतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय. आज जागतिक नेत्रदान दिवस आहे, 10 जून. तर या निमित्ताने आपण सर्वांनी नेत्रदानाच्या कार्यामध्ये सहभाग करावा या उद्देशाने. कारण की ग्रामीण भागामध्ये याची जनजागृती आपल्या भागामध्ये बरीच आहे. कारण की गेल्या 35 वर्षामध्ये आतापर्यंत आपण दौंड प्रॉपर, काष्टी, श्रीगोंदा, भानगाव, वांगदरी या सर्व परिसरातून किंवा पाटस असू द्या किंवा येवत, उरळी, केडगाव महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बरेच नेत्रदानाचं कार्य करून घेतलेलं आहे. आतापर्यंत कमीत कमी 500 लोकांच्या वर व्यक्तींनी नेत्रदान मरणोत्तर केलेले आहे. आणि त्यासाठी खरं तर एकट्या माणसाची काही म्हणजे होतो, पण त्याला जो बाकी संस्थांचा सहभाग भरपूर आम्हाला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे सर्व जे काही संस्था आहेत, ग्रुप्स आहेत, या सोशल कामं करणारे, त्यांनी यामध्ये अजून इंटरेस्ट घेऊन ग्रामीण भागामध्ये ही चळवळ अजून जोरात सुरू व्हावी, हाच आजच्या या दिनानिमित्त आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की यामध्ये सर्व सहभाग घ्यावा. नेत्रदानाचं कार्य अजून अजून आकाशापर्यंत पोचावं, जेणेकरून अंधत्वाचं प्रमाण आपल्या भागामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये प्रत्येक एरियामध्ये हा कार्य व्हायला पाहिजे. तर आज नेत्र दिनाच्या निमित्ताने आपल्याला जे अंधत्व असतं याचे प्रकार म्हणजे कसं आहे की एकतर जन्मता असतं, किंवा दुसरं म्हणजे काही मार लागलेला असतो, मोतीबिंदू असतं, किंवा लहान मुलांमध्ये भरपूर त्याचं प्रमाण असतं, त्याला चष्म्याचे नंबर असतात. तर त्या निमित्तानेच यावेळेस आम्ही लहान मुलांचं 3 ते 10 वर्षाच्या आतील मुलांचं नेत्र तपासणी शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये कमीत कमी 75 मुलांना, लहान मुलांना चेक करण्यात आलं आणि त्यामध्ये कमीत कमी 30 एक लहान मुलांना चष्म्याचे नंबर दिसून आले. लहानपणी जर चष्म्याचे नंबर जर आपण बघितले तर पुढे जाऊन ती दृष्टी राहते आणि त्यामुळे मग लहान मुलांना तिरळेपणा येत नाही किंवा आळशी डोळे होत नाहीत किंवा फार मोठं म्हणजे दृष्टी मेंटेन राहतं. आणि त्यामुळे आपण याप्रमाणे लहान मुलं जेव्हा मोठी होणार त्यावेळेस त्यांचं अंधत्व आपल्याला त्या प्रकारे आपल्याला टाळता येतं. पण त्यामध्ये अजून असं आहे की प्रत्येक शाळांमध्ये, ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक कुठल्याही शाळा असू द्या, त्या ठिकाणी लहान मुलांची नेत्र तपासणी आपण करूनच घ्यायची आहे. एकदा ऍडमिशन झालंय की सर्व वर्गांच्या तपासण्या करणं गरजेचं असतं, जेणेकरून कोणालाही आपल्याला भविष्यामध्ये अंधत्व येऊ नये, हीच या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. तर या म्हणजे जे जर समजा सहकार्य वाटलं तर आम्ही केव्हाही तयार आहोत. आम्हाला फक्त सांगा, या ठिकाणी यायचं आहे, आम्ही ते सर्व तपासणी करून ज्यांना काही गरज आहे त्याप्रमाणे आपण त्यांना सर्व सहकार्य करून उपदेश देऊया. तर या आजच्या दिवसानिमित्ताने मला सर्वात महत्वाचं असं सांगायचं आहे की डोळा हे कसं आहे, खिडकी आहे. डोळा ही शरीराची खिडकी आहे. या खिडकीमध्ये कसं आहे की मागचा जो पडदा आहे डोळ्याचा, याच्यामध्ये सुद्धा काही बरेच आजार आपल्या शारीरिक आजारामुळे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि अंधत्व येतं. त्यातलं महत्वाचं म्हणजे शुगर, डायबिटीज ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये मागच्या पडद्यामध्ये डायबिटीजमुळे बदल घडतात आणि बरेचसे पेशंटना त्यामध्ये दिसत असतं, पण अचानक कधीतरी दृष्टी कमी होऊन जाते. त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला जेव्हा डायबिटीज असतं त्यावेळेस मागच्या पडद्यामध्ये कधी कधी बदल घडतात. हे जे पडदा खराब करणारे जे सैनिक आहे, हे सैनिक त्या ठिकाणी येऊन बसतात आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर त्या ठिकाणी ते आतमध्ये आमचा जो सेंटर ऑफ द आय असतो मागच्या पडद्याचा, त्या ठिकाणी मॅक्युला ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी ती पॅथॉलॉजी होते आणि त्याच्यामुळे अंधत्व येते. म्हणून ही स्टेज येऊ नये म्हणून प्रत्येक डायबिटीज पेशंटनी आपल्या डोळ्याची तपासणी, मागचा पडदा तपासण्यासाठी वर्षातून एकदा तरी, मी तर म्हणणार की त्यांचा जो वाढदिवस आहे आपला, त्या दिवशी आपली आठवणीने करून घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि नंतर काय होतं की एकदा वाढलं की ट्रीटमेंट भाग असतो, पण आपल्याला परत पूर्वीसारखी ओरिजिनल किंवा काही प्रमाणात, कमी प्रमाणात
दृष्टी मिळते. म्हणून आजच्या या दिवसाने आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की वर्षातून एकदा आपल्या डोळ्याची तपासणी शुगरवाल्यांनी नेत्रतज्ञाकडून करून घेणं खूप खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला शुगरमुळे जे अंधत्व येतं ते येणार नाही. आणि बस एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद.